श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरु गंगागिरी महाराज की जय. गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. गुरु पांडुरंगदास महाराज की जय. हर हर महादेव. साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील परद्रव्य परनारी यांचा धरी विटा देव भाग्य घरा येते संपत्ती त्या सकाळा तुका म्हणे ते शरीर ग्रह भांडार देवाचे परद्रव्य परनारी यांचा धरी विटा देव भाग्य घरा येते संपत्ती त्या सकाळा देवाधिदेवा जगत्रय जीवा परियशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील प्रद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकाळा तुका म्हणे ते शरीर ग्रह भांडार देवाचे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. ज्याला खरी संपत्ती पाहिजे दैवी संपत्ती ज्याला देव पाहिजे त्याच्याकरता साधन सांगितलंय काही पथ्य सांगितलेत आणि साध्य झाल्यानंतर ते शरीर मंदिर होतं मंदिर ते शरीर मंदिर होतं नाही का. 263 नंबरचा अभंग आहे. आज एकादशी अम्हा व्रत एकादशी अनेक नेनोबा साध आमचा विषय हरी कीर्तन संत संगती निरंतर प्रेमधन हे भांडा अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरी कीर्तन विनवी विष्णुदास नारायसी आमची परंपरा अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरी कीर्तन. आज एकादशी पर्व काळ जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सोपं साधन सांगतात साध्य सांगतात. ईश्वर प्राप्तीचं साधन सांगतात. 2 साधन सांगतात. हे ज्याला साध्य होईल त्याला परमार्थ साध्य होईल आणि हे ज्याला साध्य होणार नाही त्याला काहीच साध्य होणार नाही. हे 2 गोष्टी रावणाला साध्य झाल्या नाही ना त्याच्यामुळे शेवटी त्याची मातीच झाली. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. या कलियुगामध्ये नाम सत्य नाम राम नाम सत्य है राम नाम सत्य है सत्य है सत्य है नाम सत्य. सुख के सब साथी दुख में न को
नाम दूजा नको. एक भगवंताचं नाम फक्त आपल्याला बरोबर येणार आहे आणि आपलं कल्याण करणार आहे. साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील. हे दोन गोष्टी त्याला जमल्या. पहिलं परद्रव्य, हम्म. दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा नको आपल्या अंतःकरणात. दुसऱ्याचं पैसा, दुसऱ्याचं काय जमीन असन, दुसऱ्याचं काय असन, ती अभिलाषा मनात नष्ट झाली पाहिजे. हम्म. रस्त्यानं जरी काही पडेल असलं 100ची नोट, जरी आपली कोणाची नाही पण आपली नाही ना, पण ज्याला लागेल तो घेऊन जाईल नाही का. तेव्हा मग लईच प्रसंग आला तर एखाद्या मंदिरात दानपेटी टाकून द्यायची नाही का. हम्म. सोपं आहे ना हा. त्याचा विनियोग. आपल्याला आसक्ती नष्ट झाली का सगळं जमत आहे. हम्म. अभिलाष नष्ट झाला पाहिजे. त्या पैशाचा जो आसक्ती मोह आहे तो कमी झाला. आणि दुसरं परनारी, त्याच्याकरता ग्रस्त आश्रमी नाही का, हम्म. एक वचनी एक बाणी, याच्याकरता देवाला अवतार घ्यावा लागला. हा. याच्याकरता स्पेशल राम अवतार घ्यावा लागला ना. हा. आचरण ग्रस्तानं कसं आचरण करावं. मग रामायणासारखं आचरण करावं. भगवान परमात्म्यानं स्वतः आचरण करून दाखवलं. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, प्राण जाय परवचन न जाय नाही का. उद्या राज्याभिषेक आहे. काय तयारी होती तिथं अभिषेकाची नाही का. हा. सगळे राजे लोक बाहेरचे येणार, सगळ्या नद्यांचं पाणी, इकडं तिकडं आमंत्रण नाही का. हम्म. काय तो सोहळा. उद्या तर भगवंताला उपवास धरायला सांगेल. दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक आहे ना. हम्म. रामाचा अभिषेक म्हणल्यावरती काय साधी गोष्ट आहे का. आणि मग मोठमोठे विद्वान आचार्य पंडित आलेले, काय तिथं काय विश्वामित्र काय, वशिष्ठ गुरुदेव काय, आणि रात्रीतून पलटी बसली ना. सकाळी तर म्हणले लगेच वलकलच येतली वनवासाला निघायचं म्हणले. हा. अरे मोहच नाही ना त्या राज्याचा, लगेच निघाले ना. हा. याच्यापासून अजून काय घ्यायचं रामायणात. रामायण काय प्रत्येक प्रसंगामध्ये त्यागी आसक्ती का. नाही. लगेच तयारी आहे ना. हम्म. काही असं थोडंच आहे का बाबा, काही संधी काही दिवस मला थांबू द्यावा नाही ना. हम्म. गोपीचंद म्हणला होता मला 12 वर्ष राज्य करू दे आईला. हा. 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 ते आताच कुठं गादीवर बसलंय. हा बाबा तर गादीवर बसेल नाही ना अजून. हा. काय त्यागी. आपला मुद्दा एवढाच आहे, परद्रव्य हम्म. आणि परनारी यांचा धैर्य. एवढ्या दोन गोष्टी ज्यांना सांभाळल्या आणि सगळ्या संतांनी तेच सांगितलं नाही का. हम्म. सगळ्या परस्त्रिया रुक्माई समान, राव्या नारी आम्हा रुक्माई समान, परस्त्री माते समान. किती सूत्रबद्ध कार्यक्रम आहे. एवढं ज्यांना सांभाळलं ना नाही का, आणि बाकीचं किती केलं आणि एवढं नाही सांभाळलं तर मातीतच गेला म्हणून समजायचं तो. हम्म. पथ्य चुकल्यावर काय. हा. बाकीचं थोडं कमी झालं तरी चालेल साधन, पण ही गोष्ट परद्रव्य परनारी यांचा जरी विचार आणि एवढं ज्यानं साधलं हे परमार्थिका करताय. हम्म. बाकीचे तर पाळलेलं चांगलंच आहे सगळ्यांनी हे नियम, पण जो भगवंत प्राप्ती करता निघाला त्याला तर हे काय आहे प्रमाण. मग देव भाग्य घरा येते. अरे देव येतो घराला, देवाकडे जावं लागत. मग सुखी येतो घरा नारायण.
विदुर काकाच्या घरी स्वतःहून देव आले ना. हा. विदुरांना देवाकडे जावं लागलं. नाही का. पण जीवन कसं आहे, मग उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विने. नाही का. हम्म. हे भगवंतानं आचरण करून दाखवलं. जगद्गुरु तुकोबरांनी बरेच अभंगामध्ये हा विषय सांगितला. पर उपकार नेने परनिंदा, परश्रिया सदा बहिणी माया, भूत दया गायी पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. हम्म. देव भाग्य येते घरा संपत्तीच्या सकाळ. देव घरी आला का सगळंच येत असतंय असंही. देव आला ना सगळंच येतं. काही बाकीचं आणावं नाही राहत. गाय आली का वासर आपा मागे येत असते नाही का. हा. म्हणजे सगळ्या संपत्ती येत असतात. दैवी संपत्ती काय असतील नसतील तेवढे सगळे गुण येतात. देवाला म्हणजे लक्ष्मी आली, काय राहिलं मग. हम्म. तुका म्हणे ते शरीर ग्रह भांडार देवाचे. मग ते दे कसं आहे, अरे ग्रह भांडारच देवाचं आहे. देवच राहायला आला तिथं. हम्म. जयाचे चोखटे मानसी मी हो ना क्षेत्र संन्यासी. हम्म. येऊन गोपाळ राही तिथे. चित्त शुद्ध झाल्यावर या गोष्टींचा आपाप त्याग होतो ना. हा. या गोष्टी का ते असतात, अंतःकरणात असतात त्या चित्तामध्ये त्याचा लोभ, तो नष्ट झाला पाहिजे. धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर. कोणतं शरीर? राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. उलटा अभंग म्हणले, उमजत नाही ते. म्हणलेलं लवकर कळत, पण उलटा म्हणलं बंद पडत. धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर. तसंच इथं सुद्धा म्हणलंय. तुका म्हणे ते शरीर ग्रह भांडार देवाचे. अरे ते देहच मंदिर झालं देवाचं. कुठं देव पाहत होता असा महात्माच झाला तो. मग त्याच्या अंतःकरणात पांडुरंग राहायला आला, तो महात्माच झाला ना. ते कसं आहे म्हणून फारच वेदांताची सूत्र आहे नाही का. हेच ब्रह्मसूत्राचं सारे, हेच उपनिषदाचं सारे, हेच गीतेचं सारे. प्रस्थानत्रयी ज्याला म्हणतात ना, ते सगळं याच्यात आलंय गाठ्यामध्ये. ती संस्कृत प्रस्थानत्रयी, आपली मराठी प्रस्थानत्रयी, गाथा, ज्ञानेश्वरी आणि भागवत. हे 3 ग्रंथ प्रमाणे बर का. ज्याच्याकडे 3 ग्रंथाचं वाचन चिंतन आहे, भगवंताचं चिंतन आहे ना, तो मोकळाच झाला म्हणून समजायचा. कारण आता उपनिषदाची ना आपली गाठ होणार नाही. झाली तर त्याचा अर्थ कळणार नाही संस्कृती. नाही का. गीताच कळणार एवढी आपल्या उशाला असताना ब्रह्मसूत्र कवा कळायची. ब्रह्मसूत्राचं सार आहे नाही. म्हणून साधने तरी हिच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकाळा. तुका म्हणे ते शरीर ग्रह भांडार देवाचे. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा, नाव घेता पंढरी राणा. कोठे नदीशे पाहता, उडी घाली अवचिता, उडी घाली अवचिता. सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणाची घोटी, दुःख आपणाची घोटी. आम्हा घाली पाठीकडे, आपण कळी काळाशी भिडी, आपण कळी काळाशी भिडी. तुका म्हणे कृपा निधी, आम्हा उतरी नावे मधी, आम्हा उतरी नावे मधी. कसे करताय भगवंताचे अवतार. किती अवतार आहे.
नाही का. हम्म. कोण किती म्हणतंय पण इथं महाराज म्हणले अनंत अवतार घेशी बघता कारण आता अनंत म्हणल्यावर तिथं काही माप नाही राहिलं. हा. आणि मग भांडायचं काम नाही, आम्ही इतके म्हणतो आणि तुम्हीच इतके म्हणतात. हा. भागवतकार म्हणते इतके अवतार, हे म्हणते कोण 8 अवतार, कोण 9 अवतार, कोण 10 अवतार, कोण 24 अवतार. आज सगळ्यात सोपं अनंत अवतार घेशी बघता कारण मिटलं भांडण. मोकळं सुटलं का मिटलं ना. हा. नाही तर मग कोणाचाच मेळ बसत नाही. हा म्हणतो हा इकडे ताणीतो आणि तो तिकडे ताणीतो. असं आहे. भगवंताचे अवतार किती, कच्छ, मत्स्य, वराह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, हरी असे अनंत अवतार आहे भगवंताची. आम्हासाठी अवतार मत्स्य कर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना. मत्स्य कुर्म वराह आदी करून अवतार आमच्या करतात. हे पंढरीनाथाच्या नावाने हका मारल्याबरोबर त्वरेने धाव घेऊन विठ्ठल माऊली परम प्रीतीचा पाना सोडते. वासरू उमरायला लागलं का काय पानं सोडीत असती. भक्त म्हणजे वासर आहे. नाही का. फक्त मोठ्यानं हाका मारावं लागत. विठाई की ठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई रंगा येई वो येई वो वैकुंठ वासिनी विठाई जगत्र जननी तुझा वेदो माझे मनी रंगा येई वो येई रंगा येई वो ये पटी कर विराजित मुकुट रत्न जडित ते कसला पितांबर तैसे येई गाधावत धावत येई गाधावत रंगा येई वो येई रंगा येई वो ये. अंतकरणापासून हाक जर मारली मोये धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना. कुठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. अर्थ कुठं नाहीये नाही का. तो सर्वत्रच भरलाय, आपल्याला ज्ञान नाही त्याचं. तो आहे तिथं प्रगट होतो. आता ते म्हणावं लागतं द्वारकेहून आला पंढरपूरहून आला नाही का. व्यवहार करता म्हणावं लागतंय ते नाही का. परंतु तो आहे तिथंच प्रगट होतोय, त्याला काय कुठं जायचं नाही काय नाही. पाणी फ्रीज मध्ये टाकलं का बर्फ होतंय, त्याला कुठं जावं यावं लागत नाही ना. थंडी लागली तरी आता हिमालयामध्ये बर्फच आहे ना, पण पाणीच आहे. तसं तो भगवान परमात्मा उडी घाली जे अवचित लगेच उडी घाली अवचिता. कुठे ना दिसे पाहता, दिसत नाही आणि अवचित येऊन उडी घालतो नाही का. गजेंद्र करता आला, सगळ्यांकरताच आला. सुख ठेवी आम्हासाठी आणि दुःख आपण ती गोटी नाही का. भक्ताला सुख देण्याकरता तर आलाय. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबा. सुख वाढवण्याकरता तर हे सगळं खटाटोप संतांचा देवाचा अवतार. मग सुख आपल्याला देतो आणि दुःख तो सहन करतो. आई जशी पोरांना जीव घालती स्वतः उपाशी झोपती, कपडे त्यांच्या अंगावर टाकीतीन स्वतः तशी झोपती. तसा हा भगवान परमात्मा स्वतः दुःख सहन करतो नाही का. वनवासात जातोय तो. वनवासात काय इशी काय, वनवासात जातोय तो नाही का. त्याच्याकरता याचे आईबाप जेलमध्ये, त्याचा जन्म जेलमध्ये,
स्वतः दुःख सहन करतोय तो. आणि काय काय प्रसंग आले त्याच्यावर महाभारताच्या युद्धामध्ये, पण पांडवांच्या केसाला धक्का लागून दिला नाही ना. हा. नाही ना. म्हणून सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी, आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाची भिडे. नाही का? भगवान परमात्मा अर्जुनाच्या पुढे बी मागे बी आहे ना. हा. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया. हं? हम्म. कारण युद्धामध्ये पुढून येणार आहे ना. हा. बाण सण अस्त्र शस्त्र, ते का काय सामान्य युद्ध आहे का ते? हम्म. पुढं का सामान्य आहे का? भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, विकर्ण, हा. तो द्रोणाचार्य, कृपाचार्य हा एकलाच ना पुरे म्हणले, माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात. हा असा आहे म्हणले, हा एकलाच पुरणार नाही असं आहे म्हणले. काय साधे काय हा. भीष्माचार्य का साधा आहे का? द्रोणाचार्य का साधा आहे का? कर्ण मनोव्यापार आहे ना, होय हे विश्वची एक एकाचे मनोव्यापारी. म्हणजे एक असा आहे आख्यानला खाणार आहे. पण एक यांचे कोण सगळ्यांचा बाप आहे ना. हा म्हणला मी काही शस्त्र धरणार नाही. 4 एकटीच्या गोष्टी सांगा म्हणले. आणि परमार्थामध्ये काय युद्धामध्ये युक्तीच महत्वाची आहे ना. हे इच्छा मरणी, कोण कोणतं काय काय चिरंजीव, पण औषधाला ठेवलं नाही त्यानं. पाणी कोणीच नाही राहत, ठेवलंच नाही फार. नाही तर इच्छा मरणी म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? भीष्माचार्यांना वाटण तवा जायचं. कृपाचार्य, द्रोणाचार्यांना वरदानच होते, जोपर्यंत शस्त्र हातात आहे तोपर्यंत त्याला कोणीच मारू शकत नव्हतं. मग युक्ती शोमेली असते का? नाही ना. अरे मन म्हणले अश्वत्थामा गेला. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी, आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडी, तुका म्हणे कृपा निधी आम्हा उतरी नावे मध्ये. तुम्ही फक्त पंढरी राणा भगवंताच्या विठ्ठल रूपी नावेमध्ये बसा. कृपा निधी, कृपा नुसता कृपाळू नाही, कृपा निधी, कृपावंत, निधी हे काय? हे फार मोठी विपुल कृपा असते त्यावेळेस असे प्रत्यय लागत असतो. निधी, दया निधी, कृपा निधी, का म्हणे कृपा निधी आम्हा उतरी नावे मध्ये. मोहे धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा. रवी रश्मी कळा नाही काढिता निराळा, तैसा आम्हा झाला भाव अंगी जोडून ठेला दे. गोडी साखरे पासून कैसी निवडते दोन्ही, तुका म्हणे नाद उठी ने घेऊन जाय ना भा पोटी. सूर्याची किरणे त्याच्यापासून वेगळी निवडता येत नाही, सूर्याला त्याच्या किरणाच्या समुदायापासून वेगळा निवडता येत नाही. अशी सूर्यकिरण व देवाची व आमची अभेद स्थिती झाली आहे, आणि आमच्या सर्व अंगात देव जडून गेला आहे. वा, अगोदर दृष्टांत दिला जगद्गुरु तुकोबारायने. सूर्य आणि त्याची किरण वेगवेगळे आहे ना. जगदंबा कुठे गेली काय पण? पूनम ताई बोला. सूर्य आणि त्याची किरण म्हणजे वेगळे नाही, दिसायला जरी वेगळे पण वेगळे नाहीये ते. सूर्य नसले मग किरण राहिले असते ना. आता कुठे किरण आहे का? आता आहे का किरण सूर्याची? पूनम ताई आहे का? नाही, ती फराळ करती, जाऊ दे.
नाही ते त्याच्यामुळे मग मिळते. सूर्य आणि सूर्याची किरण जशी वेगळी नाही तसं वेगळं निवडताच येत नाही, ते नाही जे वेगळे. तसं देव आणि आमची अभेद स्थिती काला झालाय काला. हा देव आणि भक्त तुझा नाही विचार. काला झाल्यावर वेगळं राहील का? का म्हणे आळी ही नदीची वेगळी. हं? बाप रखमा देवी वरो जीवीचा जिव्हाळा. बाप रखमा देवी वरो जीवीचा जिव्हाळा. काही केल्या वेगळा नोहे गे माये. ऐका किती ओ शिकवाला मज वेळ वेळा मी तया गो व्यक्त दिया. याती कुळ माझे गेले विसरून श्रीरंगा वाचून आणून किती शिकवाला मज वेळा मी तर. म्हणजे अभेद स्थिती म्हणतात याला. अभेद अद्वैत कुसरी विरळा. विरळायचा कोणी तुका त्याशी लोटांगणी. अभेद स्थितीवर जाणं म्हणजे व्यापक होणं, मोठं होणं. हा जेवढी देवाची व्याप्ती त्याच्यापेक्षा संतांची व्याप्ती मोठी आहे ना. संत मोठे का देव मोठे? संत कशावरून? देवाला देव पण संतामुळे आला. मुद्दा वेगळा आहे आपला. आता सध्या आपला विषय वेगळा चालू आहे. हा देव मोठा का संत मोठा? संत मोठे. हा बरं मोठे, पण मग कसे मोठे? ते देवाला भेटून द्या ना. हा देवाला भेटून द्या ना. भेटायचा विषय नाही चालू आपला आता. देव आहे गुरु पाशी. विषय असा चालू आहे आता. व्याप्ती. संतांच्या हृदयात आहे ना भगवान. हा जी वस्तू साठवली जाते. आता सोपं उदाहरण आपल्या घरातलं कवा किंवा मृदंग ठेवायची वरच जी असतं ती खोळ ती मोठी असते ना. हा जी वस्तू ठेवायची त्याच्यापेक्षा बाहेरची मोठी लागते ना. हा मग देव साठवायचं म्हणल्यावर देव साठवायला जागा मोठी लागेल ना. मग कोण मोठं? संत. हा साठविला दाता त्रैलोक्याचा. एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहावे. त्याला ज्याने हृदयात साठवलं मग ते साधूचं अंतःकरण किती मोठं. आईचा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे. अरे देव तया जवळी असे पाप नसे दर्शने. म्हणजे व्याप्ती किती मोठी साधूची. हा अनुरणीया थोकडान तुका आकाशा एवढा. गिळूनी सांडिले कलेवर. जे त्या अर्थानं अभेद स्थिती म्हणतात त्याला. व्याप्ती. रवी रश्मी कळा नाही काढिता निळा. तैसा आम्हा झाला भाव अंगी जडोनी ठेला देव. गुढी साखरेपासून कैशी निवडीती दोन्ही. दुसरा एक दृष्टांत दिला. पहिला सूर्यकिरणाचा दिला. दुसरा अशी सूर्यकिरणवर देवाची आमची अभेद स्थिती झाली आहे. आमच्या सर्व अंगात देव जळून गेला. आता काय राहिलं विषय? देवरूपच झालो म्हणले आम्ही. साखरेपासून गुढी निराळी काढता येईल का? साखरेपासून गुढी वेगळी काढता येईल का? दुकानदाराला जर म्हणलं आम्हाला गोडी दे, साखर तुलाच राहू दे, फक्त गोडी दे, देईन का तो? नाही ना. ते म्हणा मी काहीतरी वेळ संपेल दिसते याच्यावाल्या. सहस्त्र बुद्धीकडे जाऊ ना. गिराय काहीतरी वेगळं दिसतंय. कारण त्यांचं स्वरूप वेगळं नाही, दिसायला तो नाही गोळी साखर नाही का. तसं
अरे आम्ही जळून गेलो ना म्हणले, सर्व अंगात देवच जळून गेलाय. हम्म. कारण महाराज म्हणतात, जो शब्द नाद उत्पन्न होतो तो आकाशाच्या पोटात नाहीसा होतो, नाही का. हम्म. शब्द आकाशाचाच धर्म येतो, आकाशाचाच गुण आहे, त्याच्यापासूनच निर्माण होतो आणि त्याच्यातच हे होऊन जातो, नाहीसा होतो तो. तसं आम्ही त्याच्यापासूनच निर्माण झालो आणि त्याच्याशीच एकरूप झालो परत. हम्म. हा सिद्धांत घ्या सोपा, नाही का. हा. ज्याला अभेद स्थिती म्हणलंय, तसे वेगळे नाहीच आम्ही, पण एक त्याच्याकरता आपलं सगुणात आला म्हणजे म्हणावं लागतं, नाही का. हम्म. मी देव भक्त तू ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. जावी रूप मज गोपिका रमना, ठेवू दे चरणा वरी माता. पाहिन श्रीमुख देना लिंगन, दिव्य लिंबलोन पुसता सांगे नाही तर गुज मात बैसोने का. का म्हणे अशी न लावी उशीर, माझ्या अभ्यंतर जाऊन या. एकमेकाला पुसायला, एकमेकाला सांगायला, एकमेकाला ऐकायला दोन पाहिजे ना, हम्म. म्हणून दोन. पण अभेद हा. स्थिती, अभेद अभेद स्थिती फार महत्वाची, त्यालाच काला म्हणतात. थोडे परी निरे आविट ते घ्यावे खरे, घ्यावे जेणे नाही तुटी, बीज वाढे बीजा पोटी. चित्त ठेवी गोही उपचारे चाड नाही, आपले हित फार तुका म्हणे खरे सा. थोडे परी निरे, नाही का, थोडक पण स्वच्छ व न विटणार आणि यथार्थ असे असेल तेच घ्या, नाही का. हम्म. उगाच मोकार किती काय करायचं ती कोणीच खाईना. नाही का. थोडं तिला सुगरण म्हणून ना, हम्म. तिला सुगरण म्हणून ना, थोडं व्यवस्थित केलं तर थोडं पण चांगलं. नाही तर मोकार करून ठेवलं किती काय कोणीच खाईना. थोडे पण स्वच्छ व न विटणारे आणि यथार्थ असे असेल ते घ्यावे. असे घ्यावे की ज्याचा तोटा कधी येणार नाही. उत्तरोत्तर बीजापासून बीजाची वाढच होत जाईल, नाही का. हम्म. व्यवहार असू नाही तर परमात्मा तोट्यात धंदाच करायचा नाही. तोट्यात धंदा करणार शहाणा कोण म्हणा. हम्म. महाराज म्हणजे झाला व्यापार सुफल, त्याची सरली येर झाला सुफल व्यापार. त्यांचा व्यापार जर सुफल होतो तर मग आपला का नाही होणार. हम्म. होणारच, योग्य मार्गाने गेले होणारच. हा. इथं परमार्थ तोटा नाहीच. महालाभ फुकासाठी थोडकी पण स्वच्छ न विटणारे आणि यथार्थ असे असेल ते घ्यावे. असे घ्यावे की ज्याचा तोटा कधी येणार नाही. उत्तरोत्तर बीजापासून बीजाची वाढ होत जाईल. या ठिकाणी आपले चित्त साक्षी ठेवावे, दुसऱ्या कृतीची काही गरज नाही. इथं चित्त महत्वाचं आहे, बाकी दुसरं काही नाही लागत देवाला. देव फक्त चित्त पाहिजे देवाला, नाही का. हम्म. हरिणी माझे हवे चित्त भार वित्त विसरले. पण चित्त बी कसं नाही चालत. गच्या चित्तात राहीन का तो, नाही ना. बोबडे चित्तात नाही राहायचं. मृदू सभाय नवनी तैसे सज्जनाचे चित्त. हम्म. हे त्याला चित्त असं प्रेमाला भरलेलं अंतःकरण लागतं, गोपी भाव. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपली पुष्कळ हितच करावी. खरोखर सार आहे सार. देवाला सार कळावं. हम्म. थोडे परी निरे हवीट ते घ्यावे खरे, त्यालाच विवेक म्हणतात. थोडं करावं पण शुद्ध करावं, भावानं करावं, आवडीनं करावं. घ्यावे जेणे नाही तुटी, बीज वाढे बीजा पोटी. चित्त ठेवी ग्वाही उपचारे चाड नाही, आपले ते हित फार तुका म्हणे खरे सार. नाही का. सार फक्त भगवंत आहे. सार तत्व फक्त सत्य तत्व फक्त भगवान परमात्मा आहे. सार सार सार. पांडुरंग सारे, विठोबा सारे. अवघे देव साध परी या अवगुणाचा बाल, म्हणून नाही शरीर आहे एकाएकी दुरी. ऊस कांदा एक आगळा स्वाद गोडीचा निराळा, तुका म्हणे नवे सरीन विषामृताची परी.
सर्वव्यापी एक सिद्ध देव आहे, पण जवळ असलेले गुण अवगुण बाधक आहे. देव तर सिद्धच आहे ना, हम्म. सर्वांच्या हृदयदेशी आहेच तो. तो कुठून आणायचा आहे का? नाही. प्राप्ताचीच प्राप्ती करायची आहे. पण या आतमध्ये जे अवगुण आहे ना आपल्या, हम्म. ते काही ओंजून देते नाही ना. ते अगोदर डोकं काढीत अवगुण. हम्म. जमा धरते मी असे, ते ऐकतेच नाही. अवगुण व गुण चांगले नाही, दुर्गुण चांगले नाही. म्हणून गुण चांगले असावा, बुद्धी सात्विक असावी. परमार्थाला सर्वव्यापी एक सिद्ध देव आहे, पण जवळ असलेले अवगुण बाधक होतात. त्या अवगुणाचा बाध करायचा आहे. म्हणून एक सारखी एक नसून एकाहून दुसरे निरळेच असते. एक सारखं इथं काहीच नाही. फार जुळे जरी असले तरी त्यांचा थोडा बदल असतो. हम्म. आपल्याला नाही कळत, पण घरच्यांना कळत होतो. हा. ते मेंढर आपल्याला सगळे सारखे दिसते, पण ते सारखी काय जे राहते त्यांना बरे कळत. असं एक सारखं एक नाही महाराज म्हणतात. एका आळ्यात ऊस व कांदे जन्मतात, पण त्यांचा स्वाद व गोडी निराळीच असते. ऊसामध्ये कांदे लायते ना, हा. ऊसामध्ये कांदे म्हणल्यावरती कांदे गोड लागायला पाहिजे. त्याचा काही रस होत नाही ना. नाही. गुणाचा खेळ आहे, अवगुण आहे ना त्या कांद्यामध्ये, हा. ते वासच मारणार. राहायला तर एक वावरात शेजारीच आहे ना, ऊसामध्ये कांदे म्हणले लांबे कधी. नाही ना. तसं अंतकरणा देवी, पण अवगुण काही जमूनच देईना ना. ना शांती ना समाधान. हम्म. अवगुण. तुकाराम महाराज म्हणतात, विश्व अमृत हे उभय पदार्थ एकसारखे दिसतात, पातळच राहते तुम्ही. नाही का? हम्म. पण परिणामच ना. हम्म. विष प्यालं तर कार्यक्रम करतंय, हा. आणि अमृत प्यालं तर ते जीवदान देते, अमर करतंय. हम्म. तात्पुरतं का होईना, काही दिवसापुरतं. पण दिसायला सारखं असेल, पण परिणाम वेगळा आहे ना. हा. अवगुण आहे ना त्या विषयामध्ये. हा. अवगुण आहे अंतःकरणात, म्हणून एवढा व्याप्त असणारा भगवान परमात्मा तो तिथे येत नाही. अवगुण. हम्म. अवगुण. शांती परते नाही सुख, ये राव घ्यायची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा, खवळल्या काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी, तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपोआप. शांती. जगतात शांतीच्या पलीकडे सुखच नाही, बाकी सर्व दुःखच. प्लस उदाहरण, आपण ज्यावेळेस शांत असतो त्यावेळेस आनंदात असतो. हम्म. काही बिघडलं का मग आपल्याला लगेच उकळीच फुटते ना. हम्म. मग त्यावेळेस हे होतं लगेच क्रोध. हा. आता ते प्रकृतीचा धर्म आहे. प्रकृती जर तशी बनवली असेल देवाना, तर मग काय करणार आहे असं आहे ना. हम्म. काही मूळचीच सात्व प्रधान प्रकृती आहे, सात्विक. काही राजेच असते, काही तमगुणी असते आमच्यासारखी. बाबा श्रीपाद बाबांचा 16 सुरू झाला, पुण्यतिथी 16. हम्म. बरेच लोक बाबांना म्हणले, बाबाचं सगळं चांगलं आहे, पण तुम्ही बोला त्याला बोलले. बाबा शिवत देत डायरेक्ट. आता बाबांचे काल एक विद्यापीठचं कीर्तन टाकेल असं भारी. हम्म. एक नाम हरी द्वैत नाम मधुरी, अद्वैत कसरी विरळा जाणे, सर्वा घटी राम देहादी एक सूर्यप्रकाश. देवाची ती हरिपाठ नेमा मागील या जन्मा मुक्त झालो. बाबांचं काय कुठंच काढीत होत डायरेक्ट. आता अवतारी महात्मे असतात, पण तरी उत्तर हेच द्यायचे, ते अभंगात येते. हम्म. काही प्रेमाची मंडळी, बाबा सगळं चांगलं आहे पण सेवेला देत नाही. प्रकृतीचा दोष असतो. कसं त्यांना काय प्रकृती गुण काहीच नसतात संतांना, पण आपल्या करता
आपली जशी प्रकृती असेल तसं असतं ना. हम्म. सात्विक प्रकृतीवाला कुठं काय काही धावून जात नाही. तो 2-3 वेळा समजून सांगत असतो. हा. जगातात शांतीच्या पलीकडे सुखच नाही. काय मिळवायचं आपल्याला मग? शांती मिळवली, शांती आणि सुख वेगळं नाही ते. हम्म. एकाच वस्तूची 2 नावं आहे ती. हं? म्हणून सर्वांनी शांती धरावी. त्या योगी जन्म मृत्यू रूपी भवनदीतून तुम्ही पलीकडे जाल. काय सूत्र सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी? एक एक अभंगामध्ये सूत्र सांगावं परमार्थाचं. हम्म. आतापर्यंत काही कोणी सांगितलं नसेल एवढं. हा. अरे शांती मिळाली का सुख मिळालं म्हणजे देव मिळाला. जन्म मरण भवनदीतून तरुण गेला मग लागत काय? हम्म. जर हृदयामध्ये काम क्रोध खवळती तर मग मनात चिंता आणि अंगात नाना प्रकारच्या व्याधी उत्पन्न होते. नाही का? हे काम क्रोध जर खवळल्यावर मग काही चिंता, मग काय काळजी, मग काय अरे काही आजार होतात आजार. हा. आता हे काय साखर बिकर हे काय बीपी म्हणते काय हे आजार काही रोग नाही ते याच्यामुळेच होते ते. कोण काळजीच करतंय, कोण चिंताच करतंय, कोण काय करतंय. देवाचं चिंतन राहिलं बाजूला नाही का? हम्म. म्हणजे चला असं झालं, तमकं झालं, तमकं झालं. हे व्याधी तर जायला पाहिजे उलट नामस्मरणात नाही का? हम्म. शांती प्राप्त झाल्यावर हा. तात्पर्य हे काम क्रोध जर खवळल्यावर जर हृदयामध्ये काम क्रोध खवळते तर मनात चिंता किंवा अंगात नाना प्रकारच्या व्याधी उत्पन्न होती. महाराज म्हणजे काम क्रोध केले घरी रीती हा. त्यांना काय करते काम क्रोध? ते घराच्या बाहेर निघाल्यानंतर काय करतात? हम्म. ते एवढे काही बाहेर निघते नाही ते. लय दिवसाची आहे ते. आपल्याला बाहेर काढतील ते. त्याच्यामुळेच बाहेर काढतील आपल्याला घराच्या. तुकाराम महाराज म्हणतात, एक बार शांतीची वस्ती देहात आली म्हणजे 3 प्रकारचे ताप देहातून आपोआप. काय अभंग आहे बुवा. प्रत्येक चरणामध्ये फैसला, प्रत्येक चरणात फैसला. तुकाराम महाराज म्हणतात, एक वार शांतीची वस्ती देहात आली म्हणजे 3 प्रकारचे ताप देहातून आपोआप चालते होता. त्रिविध तापाची झाली बळवण देखील या चरण वैष्णवांची. हम्म. त्रिविध ताप, त्रिविध तापाची करावया धारण ऐसा जो गवा माय. हे त्रिविध ताप जातात, सुख प्राप्त होते. म्हणून सगळ्यांनी शांती धरावी. जन्म मृत्यू टळतोय, अजून काय लागत आहे मग? हा. शांतीची वस्ती करत आली का त्रिविध ताप जातात. म्हणून शांती धरा. म्हणून महाराज म्हणले शांती परते नाही सुख. ही शांती कशी येते, काय येते आपल्याला विस्तार सगळा माहिती. आला शीतळ शांतीचा वारा. आता लय गार वारा सुटला. हम्म. हा वारा कायमचा राहत नाही ना. हा. उन्हाळ्यात फॅन लावा लागतोय, घामाच्या धारा चालतात मग ते सहन होत नाही. हा. पावसाळा सहन होत नाही. हा वारा कायमचा नाही ना. हा वारा आजारी पाडतोय. कशी याच्यापासून दवाखान्याची भरती करतोय हा वारा. शांत तो वारा वेगळा आहे. आता जो वारा सुटलाय ना बाहेर येऊन पहा, हा वारा वेगळा आहे. आणि ती शांती आतून येत असती, ती बाहेरून नाही येत. बाहेरची शांती टिकत नसते बरं का. आतली शांती त्याला निर्गुण शांती म्हणतात. गुणातीत अवस्था आहे ती, जी नाथांना शांती प्राप्त झाली. ती कशाने नष्ट होत नाही. आपली शांती आहे पण टिकत नाही. काही नाही, शांती परत नाही पण कमी तर झाले. कमी तर झाले हे बाकी मान्य आहे आपल्याला. शांती परत नाही सुख ये राव घ्यायची दुःख म्हणून शांती धरा. उतर आलं पहिलं तिरा खवळल्या काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपोआप म्हणून शांती धरा. उत्तराल पहिला तिरा. पुंडलिका वरदारी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जगद्गुरु संत तुकाराम महाराज